विविध भारती पुणे ठळक बातम्या. उजाला योजनेअंतर्गत सरकारनं आतापर्यंत देशभरात सुमारे 37 कोटी एलईडी बल्ब वितरित केले आहेत. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल यांनी ही माहिती दिली. या योजनेमुळे दरवर्षी सुमारे 48 अब्ज किलोवॅट प्रति तास ऊर्जा वाचवता आली आहे. एलईडीमध्ये नगण्य विषारी पदार्थ असतात, त्यामुळे प्रदूषण कमी होतं आणि पर्यावरणीय उद्दिष्ट साध्य होत असल्याचंही मनोहर लाल यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारच्या पहिल्या 100 दिवसात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 1.25 लाखापेक्षा अधिक करण्याचं आणि एकूण वीज निर्मिती क्षमता 500 मेगावॅट करण्याचं उद्दिष्ट महावितरणनं 82 दिवसात पूर्ण केलं आहे. या योजनेत आतापर्यंत राज्यातील लाभार्थी कुटुंबांना एकंदर 800 कोटी रुपयांचं अनुदान ग्राहकांच्या खात्यात थेट देण्यात आलं आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं संगमेश्वरमध्ये स्मारक करण्याचा महायुती सरकारचा निर्धार असल्याचं प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी काल रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर कसबा इथे बोलताना केलं. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनी अर्थात हिंदू धर्मरक्षण दिन कार्यक्रमात ते बोलत होते. बालवाड्यांमध्ये शिक्षणाचा अनुभव अधिक प्रभावी आणि समृद्ध करण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षिकांनी एक विशेष हस्तपुस्तिका तयार केली आहे. या हस्तपुस्तिकेचा वापर करून सर्व बालवाड्यांमध्ये समान अभ्यासक्रम शिकवला जात आहे. तसंच प्रत्येक महिन्यात बालकांच्या शारीरिक, भाषा, गणनपूर्व आणि सामाजिक भावनिक विकासासाठी कार्यशाळाही घेतल्या जात आहेत. खेलो इंडिया हिवाळी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेची आज सांगता होत आहे. गुलमर्ग क्लब इथे होणाऱ्या समारोप समारंभात केंद्रीय क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय उपस्थित राहणार आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 वाजून